नमस्कार, कसे आहात सर्व? आज आपण बनवणार आहे खोबऱ्याची झटपट चटणी, जी की ज्याच्याकडे ओलं खोबरं नसेल त्याने सुकं खोबऱ्याची. हे मी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे, जे की गरम पाण्यात भिजवून ठेवलं होतं मी थोड्या वेळ. त्याच्यानंतर मी त्याच्यात शेंगदाणे ॲड केले आहे. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये 3-4 लसूणच्या पाकळ्या घेऊया आणि अद्रक तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात. आता आपण याच्यात मला थोडं तिखट हवं तर मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे बारीक. त्याच्यानंतर आपण टाकलं आहे कोथिंबीर. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता आणि तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकतात. ओके, थोडी मी साखर टाकली आहे, त्याच्याने टेस्ट चेंज होते आणि निंबू पिळला आहे. ह्याच्याने टेस्ट अजून छान येते. याला मी ग्राइंड करून घेतलं आहे आणि हे काढून ठेवलं आहे. आता ह्याच्यात मी गरम तेलाचा तडका देणार आहे. त्याच्यात मी टाकली आहे मोहरी, टाकून दिले आणि जिरा आणि आपला कढीपत्ता असतो, याचा छान असा मी तडका दिला आहे त्याच्यात मस्त, जेणेकरून अजून छान टेस्ट येते. तुम्ही वरूनसुद्धा लिंबू टाकू शकतात. चटणी झाल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते. कशी वाटली माझी रेसिपी, झटपट बनणारी खोबऱ्याची चटणी?